गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी तुम्हाला जर्नी दाखवली होती. आम्ही हम्पीपर्यंत आलेली. आज सकाळी 4:30 वाजता आम्ही उठलो होतो. म्हणजे मी आणि पहिला श्याम उठला होता. आम्ही तयार होऊन मेन हम्पीमध्ये येणार होतो. हा प्लेस आहे माटंगा हिल्स. हा प्लेस फेमस आहे सनराईजसाठी. तुम्हाला समोरचा सीन दाखवतो मी. एवढा सुंदर सीन आहे ना. सूर्य वर येत होता तेव्हा आम्ही फक्त बघतच होतो, म्हणजे कंटिन्यू. एवढा सुंदर सीन होता. तुम्हाला दाखवतो सर. हम्पीला आलं तुम्ही हे मस्ट एक्सपिरियन्स करणं. ह्यासाठी तुम्हाला सकाळी इथं ट्रेक छोटाच आहे, एक हाफ आवरचा ट्रेक आहे वर येण्यासाठी. हाफ पण नाही, 20 मिनिट. राधेश्याम भाई आपण आपल्यासोबत आलेत. सकाळी आम्ही निघत होतो तर हे पण म्हणले मी पण जॉईन करतो. बाकी दोघं केतन आणि रोहित तिकडं आमच्या हॉटेलवर झोपले. कारण एवढं सुंदर व्ह्यू आहे. मगाशी पण तुम्हाला म्हणलं होतं. आम्ही इथंच आहे अजून 1 तास झालं, 1-1.5 तास झालं, पण इथून जायची म्हणजे असं इच्छाच होत नाही. एवढं सुंदर ठिकाण आहे हे. इथून तुम्हाला सगळ्या हम्पीचं लँडस्केप दिसणार आहे. जसं की मागे इकडे विरूपेक्षा टेम्पल आहे, इकडं मागे अंजनाद्री हिल आहे. असे सगळे प्लेसेस तुम्हाला इथून दिसणार आहेत. तर इथून आता उतरायला आम्ही स्टार्ट केले. तर एवढं काय म्हणजे असं हार्ड नाही आहे, सगळे स्टेप्स आहेत. हो या हळू. श्याम आणि राधेश्याम भैया येत आहेत वरून. थोडासा उतरायला थोडी डिफिकल्टी होते कारण ते खूप असं स्लोप आहे मित्रांनो खाली, आणि एवढं पण हार्ड नाही आहे. हम भी है साथ में. झालं कचरा सोबत घ्या वर टाकून. हा सकाळचा इम्पॉर्टंट मेसेज श्यामकडून. कचरा सोबत घेऊन जा वापस तुम्ही खाली. ही इथली पार्किंग आहे. इकडे सगळ्या कार पार्क करण्यासाठी आणि बाईक पार्क करण्यासाठी जागा आहे. पार्किंग तर सेफच आहे, एवढा काय प्रॉब्लेम नाही. आणि तिथे एक स्टेअरचा पार्ट आहे मित्रांनो, खूप सुंदर आहे. स्टेअर तिथं बसलं ना खूप सुंदर म्हणजे फील येतो. पण आता सध्या कसं आम्हाला भूक लागली आता, आणि राधेश्याम भाई आपण थोडं वरी राहिलेत मागे, आम्ही थोडं फास्ट पुढे आलो. तर आता इथून आम्ही निघणार आहेत. आता पहिलं आधी ब्रेकफास्टचं पॉईंट बघणार आहेत आम्ही, कुठं ब्रेकफास्ट करायचं आहे. आणि नंतर मग आम्ही हॉटेलवर जाऊन आंघोळ वगैरे करणार आहेत, कारण आम्ही फ्रेशअपच झालो नव्हतो सकाळी निघण्यासाठी. वेदर पण खूप छान आहे. ते माझं तर असं मित्रांनो की मी जेव्हा पण हम्पीला आलो आहे, मला इथून आता वापस जायचं खूप अवघड असतं माझ्यासाठी. कारण मला इथं आलं, मला इथं जावं वाटतं. म्हणजे एवढं सुंदर हम्पी. ब्रेकफास्ट झाला आहे आमचा. तर इथं आम्ही एक हॉटेलला थांबलो होतो. रस्त्यामध्ये हे हॉटेल आहे. तर आता मी कॉफी ऑर्डर केली होती. आता ते कॉफी त्यांनी किती दिली आहे बघा. तर ही एवढी कॉफी क्वांटिटी आहे त्याच्यामध्ये, पण कॉफी टेस्ट चांगली आहे. खरंच चांगली आहे कॉफी. मग अशी आम्ही आमच्या स्टेमध्ये आलो होतो. केतन आणि श्याम आम्ही जातो. इकडं खाली एक नदी आहे, म्हणजे त्या स्टेपासून थोडंसं एक 15-20 मिनिटाचा वॉक आहे. आणि त्या नदीला जाऊन आम्ही थोडंसं आता स्विमिंग वगैरे करणार आहेत. सकाळचा टाईम एकदम छान. बाकी तिथं व्ह्यू पण खूप चांगला आहे म्हणजे त्या पॉईंटपासून. आणि बाकी अजून ते रोहित आणि राधेश्याम अजून ते आरामच करत आहेत, ते झोपलेले आहेत. राधेश्याम सकाळी लवकर उठला होता तर वापस झोपला तो, आणि रोहित पण काय उठला नाही अजून. आजची हम्पी मला वाटतं असंच एक्सप्लोर होणार आहे. ऑफ बीट प्लेस सगळे, ते पण जे येतील ते येतील सोबत. नाही मी आहे सगळे. केतनला बी घेऊ आपण, कारण मेन हम्पी वेगळी आहे मित्रांनो खूप. ती एक कमर्शियल प्लेस आहे, पण तुम्हाला रिअल फील करायचं असेल तर तुम्हाला ऑफ बीट हम्पीच फिरावं लागेल इथं. त्याशिवाय तुम्हाला हम्पी कळणार नाही. रिव्हर जवळ आलोय मी. तुंगभद्रा रिव्हर आहे ही. आणि सकाळी जे आम्ही हिलला गेलो होतो ना, ते मागे जे दिसतंय ना हिल, तिथून आलो होतो आम्ही सकाळी. तर त्याला खूप फिरून जावं लागतं बाईकवर असलात तर. पण जर तुम्ही नदीने जर आलात तर इथून जे हनुमान हल्ली म्हणून गाव आहे तिथून हे खूप जवळ आहे विरूपाक्ष टेम्पलला जाण्यासाठी. एक मला वाटतं 20-25 मिनिटाचा वॉक आहे जर चलत गेलात तर. चांगली रिव्हर आहे, पाणी पण स्वच्छ आहे एकदम. तर स्विमिंग केली आत्ता आम्ही. तर मी श्यामने, केतनने काही केली नाही कारण जरा स्विमिंगचा प्रॉब्लेम आहे. तिथून आम्ही वापस आमच्या स्टेला जाणार आहेत. आणि स्टेला जाऊन आता बघू आता पुढचे अपडेट काय होतात. कोण निघतं का नाही फिरायला बाहेर, ते पण बघावं लागेल. मित्रांनो नदीमध्ये स्विमिंग करून आलो आणि त्याच्यानंतर आम्ही रूममध्ये आलो. पण तिथं विषय असा होता की तिथं आज रूम अवेलेबल नव्हते आजच्या डेटसाठी. खूप जणांनी आधीच बुक करून ठेवले होते त्या आधीच्या स्टेमध्ये, वंडरलस्टमध्ये. नंतर आम्ही सगळं सामान पॅकअप केलं आणि जवळच तिथून एक 500 मीटरवर एक रोडच्या थोडंसं मध्ये ना इकडे एक हिडन प्लेस म्हणून एक कॅफे आणि स्टे पण आहे इथं. तर इथं खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर जागा मित्रांनो. तुम्हाला मी ह्याचा टूर नंतर मी दाखवणारच आहे. आणि रूम्स पण चांगले आहेत. म्हणजे रूम्सची प्राईस पण आम्हाला एका रूमसाठी म्हणजे 2 रूमसाठी त्यांनी 3,500 रुपये घेतले.
5 जणांमध्ये. तर खूप वर्थ इट आहे. आम्ही थोडंसं एक्सप्लोर करायला जाणार आहेत, कारण सगळे म्हणतात की काहीतरी आता प्लेस बघू आपण. अंजनाद्री हिल जे आहे तिथं की भगवान हनुमान जे आहेत त्यांचं जन्मस्थान आहे. तर आता सध्या आम्ही चौघं चालू आहे. रोहित अजून मागेच राहिलाय, तिकडं तो हॉटेललाच आहे. तिकडं हॉटेल इथून 2 किलोमीटर आहे. रोहितला का सोडलो म्हणून रोहितचं बॅक तर रोहित सोबत थोडंसं हे चालू इथं, विषय चालू आहे सगळ्यांचा. रोहितला कट मारले सगळ्यांनी. थोडंसं वर आले आम्ही बसलो इथं, कारण मी म्हणलं की रोहितची वाट बघू. सगळे म्हणत होते की जाऊ तसंच, पण मीच म्हणलं की नाही रोहितसाठी थांबू आपण. तर राधेश्याम माझा थांबला तिकडं मागे रोहितला रिसिव्ह करण्यासाठी. इथून स्टेप सुरू होतात. छोटा ब्रेक घेतलाय आम्ही. आता इथं वरून दिसत असेल वरी हे एवढंच पॅच राहिले आता होईल, कारण ती खाली खूप मागे पडलेत, त्यांच्यामुळे आम्ही थांबलो इथे थोडंच ते येईपर्यंत. तर दर्शन झाले माझं. आता आतमध्ये केतन आणि श्याम आहेत, ते बाहेर आले. आम्ही थोडे इथंच बसणार आहेत, कारण राधेश्याम आणि रोहित अजून पण आलेले नाही आहेत वरी. डायरेक्ट सगळ्यांनी दर्शन घेतले, फोटो वगैरे काढले. आता आम्ही डायरेक्ट खाली जाणार आहेत, आणि खाली जाऊन आम्ही डायरेक्ट जाणार आहेत आमच्या स्टेला. आणि स्टेला जाऊन आपण काय करणार आहेत, थेरपी करणार आहेत. आता म्युझिक हिलिंग थेरपी आहे एक. तुम्हाला ते गेल्यावर सांगतो मी, नवीन टाईप आहे, तर ते करणार आहेत आम्ही. तर चला, गोल फिरा तिकडे ऊनच येत नाही, आता थेरी काढायचे आहेत. मंदिर. अरे ते काय चालू आहे, व्लॉग चालू आहे. अरे एडिट नाही करायचं, हे आलं पाहिजे. अरे असंच पाहिजे. अहो, ऊन इकडून आहे, बरं ठीक आहे. इकडेच बोलून करा की. हो का, सगळे दिसतील ना. जय श्रीराम. हा चला. तर आता ह्या एरियामधून आम्ही निघालोय, बाकी सगळे मागेच आहेत, अजून ते उतरत आहेत खाली. मग आमच्या हॉटेलला आम्ही आलोय, जिथं आम्ही स्टे केलाय. आणि हा पार्किंग एरिया आहे सगळा. बघा किती स्पेशियस पार्किंग एरिया आहे, आणि साईडला बांबूचे आणि ट्रीज पण लावलेले आहेत. तर खूप आता ॲस्थेटिक वाटतंय. आणि आता तुम्हाला रूम दाखवतो. रूम इकडे स्टार्टिंगलाच आहे, त्या स्पेशलवाल्या रूम अवेलेबल नव्हत्या, म्हणजे ही पण स्पेशलच आहे. आणि ते थोडंसं जिथं अटॅच बाथरूम आहे ती थोडी वरची रूम आहे, म्हणजे 2,000 पर नाईट आहे. आणि जी अटॅच बाथरूम आहे त्याला 3,500 रुपये. आणि बघा आता ह्या रूम सगळ्या 2,000 रुपीज पर नाईट. ही रूम आहे आपली, सगळी बांबूनं हे केलेली आहे, म्हणजे बनवलेली आहे. आणि बेसिकच आहे, एवढं काही याच्यामध्ये नाही आहे, पण रूम चांगली आहे. आणि स्पेस खूप आहे, म्हणजे लगेज वगैरे ठेवायला. आम्ही इकडे लगेज ठेवला आहे, पुन्हा इथं लगेज काय ठेवलं आहे. कॅम्पिंग एरिया पण एवढा म्हणजे सुंदर आहे ना, तुम्हाला दाखवतो मी कॅम्पिंग एरिया. हे बघा पूर्ण बांबू ट्रीज आहेत, आणि इथे कॅम्पिंग सेटअप आहे. आणि अजून ते कॅम्प लावून देतात, म्हणजे जसे लागतील तसे. तसं तिथं मागे एक छोटा ना कॅनल आहे, म्हणजे चांगल्या पाण्याचं कॅनल आहे. हा म्हणजे खराब नाही आहे पाणी इथे. इथं तुम्हाला थोडंसं इथं बसायला जागा, बेंच पण आहेत, इकडं बेंच आहे ते बघा. हा झाला फक्त स्टेचा पार्ट. जो ह्यांचा कॅफेटेरिया एरिया तो अजून खूप सुंदर आहे. तुम्हाला इथं आपली बाईक पार्क आहे, आणि समोर इथं हा एंट्रन्स आहे ह्यांचा. इथं हा बोर्ड पण आहे, हिडन प्लेस म्हणून. इथं खाली हा थोडा छोटा ब्रिज टाईप आहे. साईडने इथं सगळं पाणी आहे, आणि वाहतं पाणी आहे. वरी एक कॅनल आहे, त्या कॅनलमधून हे पाणी येतं. तर एक हट आहे, त्या हटमध्ये म्युझिक हिलिंग सेशन आहे. तर ह्या मागच्या हटमध्ये. आणि आता त्यांना कॉल केला होता, ते बाहेर पण आले होते. तर ते म्हणले की अजून 12 मिनिट्स आहेत पुढचा सेशन स्टार्ट होण्यासाठी. आता सध्या दुसरा सेशन सुरू आहे. तर सन्नापूर लेक पासून सनसेट खूप चांगला दिसतो. आणि सोबत तिथं काही कोरेगल राईड पण आहे, आणि क्लिप जम्पचा पण एक पॉईंट आहे. ज्यांना इंटरेस्ट असेल ते क्लिप जम्प करतील. बाकी आता इथून निघणार आहेत आम्ही एक 5 मिनिटात. आता थोडंसं फ्रेश अप होऊन. सगळेच त्या सेशनला आले होते, सगळे आपापला एक्सपिरियन्स सांगतात काय वाटत असतं तिथं. हा एक्सपिरियन्स हम्पीमधला खूप छान होता. हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, आणि हा एक्सपिरियन्स मला आत्तापर्यंत कुठंच भेटला ना. एकदम बेस्ट होता. म्युझिक इज अ व्हेरी लाऊड अँड क्लिअर, व्हेरी ऑसम. एक्सपिरियन्स खूप मस्त होता, खूप भारी वाटलं. ओव्हरऑल एक्सपिरियन्स भारी होता.
म्युझिक थोडी स्पिरिच्युअल होती, त्याच्यामुळं ते डिपेंड करतं कुणाला किती ते फील झाली आणि किती नाही. आणि मी आधी पण म्हणलो की ज्यांची म्युझिक ऐकत असतील आधीपासून, ज्यांना म्युझिक टेस्ट व्हेरियस असेल त्यांनाच हे समजणार. बाकी जर तुम्ही फक्त बॉलिवूड म्युझिक ऐकत असाल तर तुम्हाला हे कळणार नाही गोष्टी. सणापूरच्या नंतर मी एवढा काही ब्लॉग केला नाही, कारण आम्ही गेलो होतो हॉस्पिटलला ते तुंगभद्रा डॅमला गेलो होतो. पण तिथं काही लाईट शो नव्हता, कारण तिथं मेंटेनन्सचं काम सुरू आहे. तर त्याच्यामुळं आम्ही नंतर तिथे थोड्या वेळ थांबलो. त्यानंतर थोडंसं जेवायला पण थांबलो होतो हायवेला. आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट इकडं आमच्या स्टेला आलो. तर सध्या वाजले रात्रीचे 11. तर आता आम्ही झोपणार आहेत आणि सकाळी उठून पण आम्हाला मेन हम्पी आता उद्या एक्सप्लोअर करायचं आहे. तर आता आजचा व्लॉग हा इथेच एंड होतोय. तर व्लॉग जरी इथपर्यंत पहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू. तर पुढचा व्लॉग लवकरच अपलोड होईल.